नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे MPSCसाठी स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असलेले GKचे क्वेश्चन्स. हे क्वेश्चन्स तुम्ही पाठच करून ठेवायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये मदत होईल. चला तर आपण प्रश्नाला सुरुवात करूयात. प्रश्न पहिला आहे, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? ऑप्शन नंबर 1 मुख्य कार्यकारी अधिकारी, ऑप्शन नंबर 2 जिल्हा परिषद अध्यक्ष, 3 उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तर 4 नंबर आहे जिल्हाधिकारी. तर याचं उत्तर आहे बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 उपमुख्य कार्यकारी अधिकारी. चला तर पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? नागपूर, मुंबई, नाशिक, पुणे. कोणत्या ठिकाणी आहे बघा. तुम्ही पण व्हिडिओ पॉज करून तुम्ही पण उत्तर शोधायचं आहे. मी तर सांगणारच आहे. याचं उत्तर आहे बघा पुणे. याचं उत्तर आहे पुणे. क्वेश्चन नंबर 3, विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युतरोधक तयार करण्यासाठी धातूचे कोणते संमिश्र वापरतात? ऑप्शन नंबर 1 जर्मन सिल्वर, 2 ब्रॉन्झ, 3 बेल मेटल, 4 ॲल्युमिनियम ब्रॉन्झ. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जर्मन सिल्वर. पुढचा प्रश्न बघा, हिमोफिलिया हा कोणता रोग आहे? ऑप्शन नंबर 1 आहे विषाणूजन्य रोग, 2 अनुवंशिक रोग, 3 जीवाणूजन्य रोग, 4 कवकजन्य रोग. तर याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर 2 अनुवंशिक रोग. पुढचा प्रश्न बघा, रक्त ग्लुकोज पातळी सामान्यतः खालीलपैकी कोणत्या एककात दर्शवली जाते? तर क्वेश्चन काय आहे नीट. रक्त ग्लुकोज पातळी सामान्यतः खालीलपैकी कोणत्या एककात दर्शवली जाते? ऑप्शन नंबर 1 ग्रॅम प्रति लिटर, 2 मिलीग्राम प्रति डेसिलिटर, 3 भाग प्रति दशलक्ष, 4 यापैकी नाही. तर ह्याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर 2 मिलीग्राम प्रति डेसिलिटर. पुढचा प्रश्न बघा, मानवी शरीरात कोणत्या रचनेत आंत्रपुच्छ जोडलेले असते? ऑप्शन नंबर 1 लहान आतडे, ऑप्शन नंबर 2 पित्ताशय, ऑप्शन नंबर 3 जठर, ऑप्शन नंबर 4 मोठे आतडे. तर ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. याचं उत्तर नेमकं काय आहे ते. चला पुढचा प्रश्न बघू. लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते? ऑप्शन नंबर 1 जांभी मृदा, ऑप्शन नंबर 2 काळी मृदा, ऑप्शन नंबर 3 गाळाची मृदा, 4 वालुकामय मृदा. तर ह्याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर 1 जांभी मृदा. पुढचा प्रश्न पहा, ज्या तापमानाला हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास काय म्हणतात? ऑप्शन नंबर 1 आहे द्रवणांक, ऑप्शन नंबर 2 दवबिंदू, ऑप्शन नंबर 3 गोठणबिंदू, ऑप्शन नंबर 4 उत्कलनांक. तर ह्याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर 2 दवबिंदू. पुढचा प्रश्न बघा, स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन केले? बघा ऑप्शन नंबर 1 अखिल भारतीय महिला परिषद, 2 अखिल भारतीय हिंदू महिला परिषद, 3 अखिल भारतीय धर्म परिषद, 4
अखिल भारतीय आर्य भगिनी परिषद. तर ह्याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर 1 अखिल भारतीय महिला परिषद. पुढचा प्रश्न पाहू बघा. हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत, सगळ्यांनी पाठच करून ठेवायचे आहेत, नवीन विद्यार्थ्यांनी पण आणि जुन्या विद्यार्थ्यांनी पण. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? ऑप्शन नंबर 1 वि. दा. सावरकर. ऑप्शन नंबर 2 दादाभाई नौरोजी. ऑप्शन नंबर 3 वासुदेव बळवंत फडके. ऑप्शन नंबर 4 राजा राममोहन रॉय. तर ह्याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर 3 वासुदेव बळवंत फडके. पुढचं बघा प्रश्न. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली? ऑप्शन नंबर 1 मराठवाडा. ऑप्शन नंबर 2 बेळगाव. ऑप्शन नंबर 3 पुणे. ऑप्शन नंबर 4 मुंबई. सांगा उत्तर. तुम्ही पण व्हिडिओ पॉज करून उत्तर अगोदर हे करायचं आहे आणि मग मी सांगितलेलं बघायचं आहे. ह्याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर 4 मुंबई. पुढचा प्रश्न बघा. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोण? ऑप्शन नंबर 1 आहे हिरालाल काटे. ऑप्शन नंबर 2 देवरामजी चव्हाण. 3 स्वामी रामानंद तीर्थ आणि 4 आहे वेदप्रकाश. ह्याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर 4 वेदप्रकाश. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन नंबर 1 कपूरथला. ऑप्शन नंबर 2 चंदीगड. 3 कानपूर. 4 कोची. ह्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 कपूरथला. प्रश्न 14. कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे डॅश डॅश कमी होते? ऑप्शन नंबर 1 वस्तुमान. ऑप्शन नंबर 2 आकारमान. ऑप्शन नंबर 3 वजन. ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही. सांगा उत्तर. ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वजन. पुढचा क्वेश्चन. RTGS हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? पहिला आहे ऑप्शन रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. दुसरा रिअल टाइम गॅरंटी सिस्टीम. तिसरा रिअल टाइम ग्रोथ सेटलमेंट. चौथा रिअल टाइम गॅप सेटलमेंट. बघा ह्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. प्रश्न 16. पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट या प्रमाणपत्राची वैधता किती दिवस असते? ऑप्शन 1 6 महिने. ऑप्शन 2 1 वर्ष. 3 2 वर्ष. 4 वाहनाच्या वैधतेचे पर्यंत. ह्याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर 1 6 महिने. पुढचा प्रश्न बघा. नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन 1 नाशिक. ऑप्शन 2 बेंगलोर. ऑप्शन 3 हैदराबाद. ऑप्शन नंबर 4 दिल्ली. सांगा उत्तर. हे उत्तर यायलाच पाहिजे सगळ्यांना. ऑप्शन नंबर 3 हैदराबाद याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
ऑप्शन 1 बीड, ऑप्शन 2 नाशिक, 3 उस्मानाबाद, 4 औरंगाबाद. कुठं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 उस्मानाबाद. पुढं बघा, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? ऑप्शन 1 गोदावरी, 2 कावेरी, 3 कृष्णा, 4 नर्मदा. सांगा उत्तर. सोपं आहे, हे भूगोलामध्ये सर्व शिकवलेलं आहे. 4 याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 नर्मदा. पुढचा प्रश्न बघा, भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे? बघा, ऑप्शन नंबर 1 भोपाळ, 2 रेवा, 3 नागपूर, 4 अहमदाबाद. काय उत्तर आहे याचं? ऑप्शन नंबर 2 रेवा. अशाच प्रकारे आपण दररोज व्हिडिओ आपण टाकणार आहोत या चॅनलवरती. दररोज 20 क्वेश्चन आपण पाहणार आहोत एका व्हिडिओमध्ये, आणि तेही स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड, स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारे क्वेश्चन्स आपण या चॅनलवर टाकणार आहोत. तरी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि अशाच प्रकारे तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या एक्झाममध्ये माझी थोडीफार तुम्हाला मदत होईल. धन्यवाद.